आज मी बनवणार आहे अख्खा मसूर, ते पण माझ्या पद्धतीने. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी मी इथे मसूरची डाळ 4 तास भिजवून घेतली होती. इथे मी 2 छोट्या आकाराचे 2 कांदे घेतले, ते चिरून घेतले आणि इथे 1.5 टोमॅटो घेतले होते, म्हणजे एक अर्धा होता आणि एक अख्खा टोमॅटो होता. ते पण चिरून घेतलं चांगलं. ते चिरून झाल्यावर आपण फोडणीची तयारी करूयात. एका कढईमध्ये थोडीशी मोहरी टाकून चांगली तिला तळतळ होऊ द्या. तिचं नाचून झाल्यावर मग आपला चिरलेला कांदा टाकून घ्या, चांगला परतून घ्या. इथे मी तेजपत्ता पण टाकला आहे. ते कांदा चांगला परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर मग आपला टोमॅटो ऍड करा. टोमॅटो ऍड केल्यावर ते पण चांगलं होऊ द्या मस्त. कांदा टोमॅटो परतून झाल्यावर आपण काही मसाले टाकणार आहोत, जसे गरम मसाला, धने पावडर, लाल काश्मीरी मिर्च पावडर, घरगुती मसाला, हळद. हे सगळं मस्त टाकून घ्या आणि परतून घ्या. अख्खा मसूर हे भरपूर ठिकाणी प्रसिद्ध आहे, म्हणून मी अख्खा मसूर घरात बनवतच असते. मला पण खूप आवडते अख्खा मसूर. तुम्हाला पण अख्खा मसूर आवडतो का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आता मी इथे 2 शिट्ट्या काढून घेतल्या. त्या अख्खा मसूर शिजवून घेतलं होतं अगोदरच. आता हे अख्खा मसूर याच्यामध्ये परतलेल्या मसाल्यामध्ये ऍड करून घेऊयात. आता ऍड करून झाल्यानंतर आपल्या गरजेपुरतं पाणी टाकून घ्या. पाणी टाकून झाल्यावर चवीनुसार मीठ टाका. मीठ टाकून झाल्यावर मी मूठभर शेंगदाणे घेतले होते, ते भाजून घेतले आणि त्याचं कूट केलं होतं आणि हे कूट आता वरतून टाका आणि मस्त हलवून घ्या. 5 मिनिटं वाफेवर मस्त शिजू द्या. शिजून झाल्यावर आपली गरमागरम अख्खा मसूर तयार आहे. शिजून झाल्यावर मस्त वरतून कोथिंबीर चिरून टाका. बघा आपली गरमागरम अख्खा मसूर तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.